राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता 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 जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्ग केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा नमस्कार माझा
शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। श्रोता भक्ता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून चातुर्मासानिमित्त हे 2 दिवसाचं जे आपण विशेष निरूपण सेवा समर्थांच्या या सदनामध्ये करत आहोत, सज्जन उपस्थित सर्व माझे गुरुबंधू भगिनी, सर्व कार्यकारिणी समितीचे सदस्य, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन। कदाचित जी लोक कालच्या सत्राला उपस्थित नसतील किंवा उपस्थित असूनही कालचं सत्र विसरून गेली असतील, अशा सर्व लोकांसाठी थोडंसं मागच्या पानावरून उजळणी करत पुढे जाऊया। आपण एका केंद्रबिंदूचा विचार करत आहोत। समर्थ जे म्हणतात की साधू दिसता ती वेगळाले, परी ते स्वरूपची मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू। हे सूत्र हे समर्थांचे अत्यंत प्रसिद्ध ओवी आपण वारंवार ऐकतो, पण कधी हे सेतुबंधन करण्याचा प्रयत्न करत नाही। आणि त्यामुळे मी हा एक समर्थ कृपेने छोटासा प्रयत्न करतोय की त्याचं थेट सेतुबंधन उद्गम बिंदूशी जाऊन लावावं। कारण कदाचित समकालीन संतांशी सेतुबंधन करणं हे सोपं जाईल। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग आणि दासबोधाच्या ओव्या हा देखील एक चिंतनात्मक अभ्यास होऊ शकतो। माऊलीचं सांगणं, माझ्या नाथांचं सांगणं आणि समर्थांचं सांगणं यातील एकवाक्यता हा देखील एक विषय होऊ शकतो। पण या सगळ्याचा उद्गम बिंदू आहेत आमचे आद्य शंकराचार्य। आणि अशा आद्य शंकराचार्यांचं जीवन आणि त्यांचं वाङ्मय याच्याशी माझे समर्थ किती तद्रूप आहेत। आणि यातून आपण एकाच सूत्राचा विचार करत आहोत जे आमच्या गोंदवल्याला डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले होते श्री महाराजांच्या बद्दल, की जे शंकराचार्य संस्कृतामध्ये सांगून गेले ते श्री ब्रह्मचैतन्य प्राकृतात बोलत आहे, सांसारिकांना समजेल अशा भाषेत बोलत आहे। आम्हाला ही वाक्य छान वाटतात, पण आमच्यासारखे इंजिनियर माणसांना हा एक संशोधनाचा किडा म्हणता येईल असा आतमध्ये डोक्यात असतो की डॉक्टर कुर्तकोटी हे नेमकं काय वाक्य आहे जे शंकराचार्य संस्कृतात सांगून गेले ते श्री महाराज बोलतायत, याचा नेमका उलगडा कसा करायचा आम्ही जीवाने आणि कसं? तर या सूत्राचा मागोवा घेत मला स्वाभाविकपणे जेव्हा शंकराचार्यांच्या चरित्र आणि वाङ्मयाचा मी अगदी थोडा अभ्यास केलाय, मी काही कुठला त्याचा अभ्यासच नाही किंवा मी त्याचा कुठला अधिकाराने आपल्याशी शंकराचार्यांच्या साहित्यावर बोलत नाहीये, पण मी एक त्यांचा अल्पस्वल्प सेवक या रूपाने एका काजव्याच्या प्रकाशात जे काही मी वाचू शकलो, शंकराचार्यांना समजू शकलो, त्यातून मला एक लक्षात आलं की हे शंकराचार्य नाही, ते माझे समर्थच आहेत, हे माझे समर्थच आहेत।
इकडे मी शंकराचार्यांचे संस्कृत श्लोक वाचायचो आणि त्याच वेळेला नकळत दासबोधाची कुठली तरी ओवी, आत्मारामाचा कुठला तरी एखादा अर्थ, मनाच्या श्लोकाचं एखादं सुंदर चरण मनामध्ये निघून जायचं आणि लक्षात आलं की हे काहीतरी अद्भुत आहे आणि हे सेतुबंधन कुठेतरी झालं पाहिजे. त्या सेतुबंधनाच्या दृष्टीने आपण काल या 2 दिवसाच्या सत्राला 2 विभागात अभ्यासत आहोत. पहिल्यांदा आपण कालच्या टप्प्यामध्ये जीवन चरित्र बघितलं आणि मला गमतीने असं वाटतं की बघा, आता तर हे मल्टिप्लेक्स आले त्यामुळे ती मजा गेली, पण अन्यथा जुन्या काळी चित्रपटगृहामध्ये 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 तोच चित्रपट परत परत लागायचा. मला असं वाटतं 2500 वर्षापूर्वी जे शंकराचार्यांचं चरित्र या भूलोकावरती झालं, तोच चित्रपट समर्थांच्या रूपाने पुन्हा भूलोकावरती आला. तसंच जीवन चरित्र, त्याच घटना प्रसंग, त्याच क्रमाने. काल आपण बघितलं की कुठल्याही प्रसंगाला साधं मागं पुढे देखील करावं लागत नाहीये. आहे त्याच क्रमाने माझे समर्थ आणि शंकराचार्यांचं चरित्र अगदी समांतर वाहत आहे. काल आपण त्यासाठी नवरात्र चालू आहे म्हणून 9 बिंदू, कारण मी म्हटल्याप्रमाणे हे दोघांचंही चरित्र अथांग समुद्र आहे. एखादा गोताखोर समुद्रामध्ये बुडी मारतो तेव्हा अख्ख्या समुद्रातले तो मोती घेऊन येऊ शकत नाही. त्याच्या हातामध्ये जेवढे बसतील, त्याच्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढेच मोती त्याला टिपता येतात. त्याप्रमाणे आम्ही कुठले गोताखोर, आम्ही तर उथळ पाण्यामध्येच थोडंफार या समर्थांच्या चरित्रामध्ये, साहित्यामध्ये डोकावून बघितलं, शंकराचार्यांच्या साहित्यामध्ये, चरित्रामध्ये डोकावून बघितलं आणि असा विचार केला की सगळे बिंदू तर टिपता येणे शक्य नाही, पण त्यातले 9 प्रमुख बिंदू एकंदर वेळेचं गणित बघता आपण चिंतनाला घेऊयात. आणि काल आपण समर्थांच्या जन्माच्या वेळेची आणि शंकराचार्यांच्या जन्माच्या वेळेची पूर्वपीठिका बघितली. ही समाजाची व्यवस्था तशीच होती. समाज अशाच पद्धतीने गलित गात्र झाला होता. त्या दोघांचं बालपण बघितलं, या दोघांचंही आईविषयी असलेलं अत्यंतिक प्रेम आपण बघितलं. गृहत्यागाची गोष्ट आपण बघितली की कशा पद्धतीने ही मगरमिठी समर्थांना दासबोधाच्या वैराग्य निरूपणामध्ये दिसली की संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार. ही कशी जळचर या संसार रूपी पुरामध्ये आहेत आणि त्यामध्ये काम मगर मिठी असा समर्थांनी शब्द वापरलेला आहे. तीच मगर इथे शंकराचार्यांना पाण्यामध्ये ओढतीये. तो प्रसंग आपण बघितला. गुरुचं दर्शन घेण्यासाठी दोघांनीही केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आपण त्याचा मागोवा घेतला आणि गुरुबोध झाला, गुरुदीक्षा मिळाली. पण त्यानंतर साधनेची पराकाष्ठा जी माझ्या समर्थांनी टाकळीला केली, 13 कोटी गायत्री पुरश्चरण, राम नाम पुरश्चरण, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन. त्याप्रमाणे आमच्या शंकराचार्यांनी बद्रीनाथला जाऊन व्यासांचं दर्शन घेतलंय. अनंत साहित्यांची रचना झालेली आहे. 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता याचा विस्तार आचार्यांकडून झालेला आहे. आणि या दोघांचाही हेतू एकच होता. समर्थांचा हेतू होता, रामाला प्रसन्न झाल्यानंतर म्हणाले, रामा, जी माझी लोक 13 कोटी राम नामाचा जप करतील त्यांना तू दर्शन दे बरं, हे माझं तुला मागणं आहे. आणि माझ्या शंकराचार्यांना कुठल्याही डॉक्टरेट पदवी मिळवायची नव्हती. या शास्त्राच्या आधाराने या हिंदू धर्माचं खंडन करणाऱ्या बौद्ध मताला सप्राग देण्याचं कार्य, एक प्रकारे बांध घालण्याचं कार्य आमच्या शंकराचार्यांनी केलं. त्यामुळे यांचं साहित्य आपण बघितलं. तत्पश्चात त्यांचं संघटन कौशल्य बघितलं. इकडे पद्मपादाचार्य होते तर इकडे उद्धव स्वामी होते. इकडं आपला मंडन मिश्र होता तर इकडे आमचे वामन पंडित होते. इकडं हस्तामलक होते तर इकडं आपण वडगावचे आमचे स्वामी बघितले. आणि त्याचबरोबर शेवटी गिरीचं चरित्र बघताना एकमेव नाव डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे आमच्या
कल्याण स्वामींचं, ज्यांनी सेवेच्या आधाराने सर्वस्व प्राप्त केलं. म्हणजे केवळ समर्थांमध्ये समांतरता नाही, तर त्यांच्या शिष्यांच्या चरित्रामध्ये देखील समांतरता आहे. त्यामुळे साहित्यामध्ये समांतरता आहे, संघटन कौशल्यामध्ये समांतरता आहे, समर्थांच्या शिष्यांमध्ये समांतरता आहे. इकडे शंकराचार्यांनी पीठांची स्थापना केली, आमच्या समर्थांनी मठांची स्थापना केली. आणि या दोघांमध्ये एक अत्यंत महत्वाचं सूत्र होतं की एवढे मठ आणि एवढी पीठ आणि उपपीठ स्थापन करूनही हे दोघेही कुठं मठपित्ती झाले नाहीत, कोणीही पीठाधीश झाले नाही. हे सगळं डेलिगेट करून टाकलेले, सोपून टाकले लोकांवरती. आणि असे हे समर्थ आणि शंकराचार्यांचं चरित्र अगदी निर्वाणाच्या कथेपर्यंत एकत्रित जातं. एक केदारनाथामध्ये सामावून गेले, तर एक आपल्या रामामध्ये, सज्जनगडामध्ये आपली ज्योत स्थापित करून भूलोकावरचं हे कार्य करून निघून गेले. सज्जनो, त्यामुळं जीवन चरित्रातले 9 बिंदू आपण काल चिंतनाला घेतले आणि हे 9 बिंदू देखील मनाला अतिशय समाधान देणारे बिंदू आहेत. आणि यातून एकच लक्षात येतं की 2400 वर्षापूर्वीचे आद्य शंकराचार्य मला समजणार नाहीत, त्यांची भाषा कदाचित मला कळणार नाही, पण तेच आद्य शंकराचार्य पुनश्च एकदा आमच्या मराठमोळी भूमीमध्ये प्राकृतात आम्हाला तोच बोध देण्यासाठी समर्थ रूपाने अवतरलेले. तीच उंची आहे आमच्या समर्थांची, हिमालयासारखी. असे गुरु आम्हाला मिळाले, असं वैभव आम्हाला मिळालंय. खरोखर आपण त्या वैभवाला पायीक झालं पाहिजे, समर्थांच्या या ज्ञान भंडाराला आपण पायीक झालं पाहिजे. तर सज्जनो, आज आपण यातील दुसरा टप्पा सुरू करणार आहोत, जो मी आधीच डिस्क्लेमर देतो, थोडासा अवघड आहे. कारण समर्थांचं साहित्यही अत्यंत गुह्य आहे, गूढ आहे, प्राकृतात असूनही बऱ्याचदा कळत नाही. आणि इकडं आद्य शंकराचार्यांचं तर सगळं संस्कृतात आहे. पण आपण ब्रह्मचैतन्याचे सगळे जण साधक असल्यामुळं महाराजांचा हा हातखंड आहे की जे संस्कृतात आहे तेच आपल्याला प्राकृतात कळेल अशा भाषेमध्ये, आणि त्यातून आपल्या मनाचं समाधान होईल अशा भाषेमध्ये श्री महाराज आपल्याला निश्चित सहाय्यभूतून सांगायचा प्रयत्न करतील. तेव्हा या सर्व महापुरुषांना आपण वंदन करूयात आणि त्यांच्याच कृपेने त्यांच्या वाङ्मयामधलं समांतरता अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. हा सगळा प्रवास कशासाठी आहे? समर्थ म्हणतात त्याप्रमाणे देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. या 2 सज्जन महापुरुषांची संगत धरायची आहे, ती देहबुद्धी ते आत्मबुद्धी जाण्यासाठी. त्यामुळे मी या 9 बिंदूंना केवळ एक इन्फॉर्मेशन म्हणून आपल्या समोर ठेवणार नाही, कारण मी कोणी डॉक्टरेट माणूस नाही का मला PhD मिळवायची नाही. मला तर एवढंच पाहिजे की या संतांनी ज्या पद्धतीने या परमार्थाचा प्रवास केला आणि तो परमार्थाचा प्रवास ज्या बिंदूंच्या आधाराने त्यांनी आम्हाला लिहून दिलेला आहे, आम्ही देखील जर त्या एकेका बिंदूला वेचत गेलो तर आम्ही देखील स्वरूप दर्शनापर्यंत जाऊन पोहोचतो. आम्हाला यातून दुसरं काही साधायचं नाहीये. त्यामुळे मला प्रथम बिंदू या दोघांच्याही जीवनामधला जो दिसतो ती म्हणजे गुरुचरणी आत्यंतिक निष्ठा. आत्यंतिक निष्ठा. गुरुच्या शिवाय परमार्थामध्ये पाऊल देखील पडू शकत नाही याची आत्यंतिक जाणीव, प्रगल्भ जाणीव समर्थांच्याही साहित्यामध्ये आहे आणि शंकराचार्यांच्या देखील साहित्यामध्ये आहे. कारण मी म्हणेन तर होईल असं जोपर्यंत आम्हाला वाटतंय ना, तोपर्यंत आमच्याकडून काहीही होणार नाही. त्यामुळे या सर्वात प्रथम सूत्राला आपण समजून घेतलं पाहिजे की या दोघांचीही आत्यंतिक गुरुनिष्ठा होती.
आणि या गुरुच्या चरणी अत्यंतिक दीनतेने, शरणागत भावनेने हे दोघही निरंतर राहिलेले आहेत आणि त्यांनी देखील आम्हाला तोच बोध केलेला आहे. बघा, तुम्ही समर्थांच्या मनाचे श्लोक वाचता, त्यामध्ये समर्थ एका श्लोकामध्ये किंवा ती 5 श्लोकांची जी मालिका आहे त्याचा जर नीट विचार केला तर त्यांनी या ज्या स्वरूप दर्शनाचा आम्ही शोध करत आहोत, ज्या आत्मस्वरूपाचा आम्ही शोध करत आहोत, ते आत्मस्वरूप कसं आहे हे सांगताना 5 श्लोक लिहिलेले आहेत. बघा, त्याच्यातला 1-2 श्लोक मी आपल्या समोर ठेवतो. वेळेअभावी आपल्याला ही 9 सूत्र पूर्ण करायचे, त्यामुळे पण फक्त तुम्हाला एक सांगतो. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकोनी आले. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, देहे बुद्धीचे कर्म खोटे ठरेना, जुने ठेवणे मी पणे आकडेना. समर्थ म्हणतात की अरे जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जन जीव दारिद्र्य तैसेची ठेले. आमच्या हृदयामध्ये असलेलं स्वरूप दर्शन मी गमतीने म्हणत असतो माता भगिनींना की बघा, तुम्ही एखादा छान महागातला दागिना आणला आणि तो घालायची वेळ आली आणि जर तो मिळत नसेल जागेवर तर तुम्ही स्वस्त बसाल का? सगळं घर तुम्ही उद्ध्वस्त कराल, कसंही करून शोधून काढाल, अरे गेला कुठं तो दागिना. आणि माझी माऊली म्हणते, अमोलिक रत्न जोडी येले तुझं कारे ब्रह्मबीज नोळकेसी. हे अमोलिक रत्न तुझ्या आतमध्ये स्वरूप दर्शनाचं रामाच्या रूपाने तुला दिलंय आणि तू विसरून गेलास. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. आणि यासाठी एकच गोष्ट करावी लागते. माझे समर्थांनी या 5 श्लोकांमध्ये फार सुंदर बोध दिलेला आहे, आम्हाला फार सुंदर बोध दिलेला आहे. दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. किती सुंदर पद्धतीने आम्हाला समर्थ सांगतात. जयाचे तया असा तो एक श्लोक करत करत समर्थ आम्हाला शेवटच्या श्लोकावरती घेऊन येतात की हे स्वरूप दर्शन करायचं असेल तर एक गोष्ट करावी लागेल. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. म्हणे दास सायास त्याचे करावे. कोणाचे सायास? ज्याने त्या परमतत्वाला जाणले. कोणी जाणलंय? तो जाणता आहे सद्गुरु. अशा सद्गुरूला समर्थांनी किती उंचीवरती नेऊन ठेवलंय आम्हाला. शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये शिष्य एका ठिकाणी त्याचं डोकं भंजाळून जातं. शिष्य म्हणतो, प्रभो हे शुद्ध ज्ञान कळत नाहीये, कसं समजायचं, काय करायचं? माझे समर्थ क्षणामध्ये सांगून टाकतात, असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझं काय सेरी चिंता. वेगळेपणे अभक्ता पुरोची नेणे श्रीराम. तू काही करू नकोस, ग्रंथ वाचू नकोस, शास्त्रार्थ करू नकोस. बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. नको करूस काही, साधन होत नाही, जेवढं जमेल तेवढं कर. पण एक गोष्ट कर, गुरुला अनन्य भावाने शरण जा. त्याच्यापासून कधीच वेगळा राहू नको. एक क्षण देखील आपल्या गुरुला सोडू नको. बघा, परमार्थाचा उद्गम बिंदू गुरु आहे आणि अंतिम बिंदू देखील गुरु आहे, लक्षात ठेवा. हे ज्याला कळालं ना त्याला शंकराचार्यही कळाले आणि त्याला समर्थ देखील कळाले. ज्याला कळालं की गुरुवचन हाच सिद्धांत आहे, ज्याला कळालं गुरुवचन हाच वेदांत आहे, ज्याला कळालं गुरुवचन हाच धादांत सप्रचित आता, हे ज्याला कळालं त्याचं काम झालं. बघा, त्यामुळं आपण आपल्या गुरुला अनन्य भावाने शरण जाणं
हा उद्गम बिंदू आहे. आणि आमच्या शंकराचार्यांनी देखील गुरोरष्टकामध्ये हेच सूत्र सांगितलं. हेच सूत्र, शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन लग्नं गुरोरग्निपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं विदेशेषु मान्या स्वदेशेषु धन्या सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्या मनश्चेन लग्नं गुरोरग्निपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. सजनो, हे गुरोरष्टक तुम्ही जर आदि शंकराचार्यांचं पाठ कराल तर तुम्हाला समर्थ काय म्हणतात हे कळेल की असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझं काय असेल चिंता. बघा, गुरु हा दया सिंधू आहे, तो करुणालय आहे. शंकराचार्य म्हणतायत की शरीरम स्वरूपम, तुझं स्वरूप कसं असू दे शरीराचं, अतिशय सुंदर असू दे. यशश्चारु चित्रम, तुला चारही दिशांनी यश मिळू दे. धनम मेरु तुल्यम, तुला धन किती मिळू दे, मेरू पर्वता एवढं धन मिळू दे. पण जर एवढं सगळं मिळाल्यानंतर बाळा, जर तुझं मन गुरुचरणी लागलं नाही तर सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. तथा किम तथा किम तथा किम. तू विदेशी मान्यता मिळो, तुला स्वदेशामध्ये धन्यता मिळो, तुझं आचरण म्हणजे जणू काही आदर्श असो सदाचाराचं, हे सगळं तुला मिळो. पण जर तू गुरुला विसरलास तर सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. तथा किम तथा किम तथा किम. हे गुरुरष्टक माझ्या शंकराचार्याने लिहिलं. जणू काही समर्थ आणि शंकराचार्य उद्गम बिंदू आम्हाला सांगतात परमार्थाचा. ज्याला स्वरूप दर्शन घ्यायचंय त्याने आपल्या गुरुला क्षणभर देखील विसरायचं नाही. क्षणभर त्यांचं अस्तित्व, भावना आपल्या हृदयातून कधीही घालवायची नाहीये. आणि यासाठी एकच गोष्ट करा, जे माझे शंकराचार्य सांगतात तेच माझे समर्थ सांगतात. बघा किती साधर्म्य आहे. 8व्या अष्टकानंतर फलश्रुती लिहिताना शंकराचार्य म्हणतात, गुरोरष्टकम यः पठेत पुण्यदेही यतिर्भूपतिर् ब्रह्मचारी च गेहि लभेद वाञ्छितार्थं पदं ब्रह्म संज्ञं गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं. हे गुरोरष्टक नित्य म्हणा, सगळ्यांनी म्हणा. यतीर भूपतीर ब्रह्मचारी च गेही. आणि यांनी काय होईल म्हणाले, लभेद वांछितार्थम पदम ब्रह्म संज्ञम. तुम्ही ब्रह्मपदाला प्राप्त व्हाल, पण त्यासाठी एकच अट आहे, गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम. गुरुच्या वाक्याशी जो आपलं मन संलग्न करून बसलेला आहे त्यालाच हे फळ प्राप्त होईल. गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम. आपले समर्थ देखील सत्शिष्याचं लक्षण सांगताना काय म्हणतात, यापेक्षा वेगळं काही सांगतात का? मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण यानाव सत्शिष्य श्रीराम गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम.
त्यामुळं गुरुशिवाय परमार्थाचं पाऊल पडूच शकत नाही. आणि ज्या दिवशी गुरु तुम्ही अनन्य भावाने त्याला संलग्न व्हाल, तेच तुमचं आत्मनिवेदन भक्तीचं मर्म आहे, तेच तुमचं स्वरूप दर्शन आहे. त्यामुळं मी म्हणतो की गुरु हा उद्गम बिंदू देखील आहे या नवबिंदूचा, आणि अंतिम बिंदू देखील आहे. वेळेअभावी या बिंदूचा जास्त विस्तार मला करता येणार नाही. पण का हवाय गुरु? मला अनेक लोक विचारतात, का हो गुरु कशाला हवा? गुरु शिवाय नाही होणार का काम? काय देतो गुरु नेमकं? गुरुची सगळ्यात मोठी कृपा काय आहे आमच्या जीवनामध्ये? मला असं वाटतं, माझ्या अनुभवाने, कदाचित आपला अनुभव माझ्यापेक्षा वेगळा असू शकतो, आपलं स्वागत आहे, पण माझा अनुभव असा आहे की माझ्या ब्रह्मचैतन्याने जर मला काही दिलं असेल तर गुरुने मला जीवन जगण्याचं ध्येय दिलं. बघा, ध्येय कशासाठी जगायचंय, का जगायचंय? बघा, मी आपल्याला हा प्रश्न विचारतो, क्षणभर विचार करा, का जगतोय मी? काय हवंय मला? काय ध्येय प्राप्त करायचंय? इथं मिळवलेला पैसा, अडका, मुलं बाळ, लौकिक यापैकी कोण स्मशानामध्ये आपल्या बरोबर काय घेऊन गेलंय? मग तरी देखील आमची ही खटाटोप सतत निरंतर चालू आहे. ही खटाटोप सोडण्याची गरज नाही, पण या खटाटोपीमध्ये आम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की हे जन्म आम्हाला कशासाठी मिळाला आहे, काय प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. काहीतरी सारभूत या भूलोकावरून घेऊन गेलं पाहिजे. काय सारभूत घेऊन जाऊ शकताय आपण? आणि हे सारभूत ध्येय जो आम्हाला देतो त्याचं नाव गुरु आहे. आणि ते सारभूत ध्येय प्राप्त करण्यासाठी गुरु आम्हाला एक टूल देतो, एक शस्त्र देतो की ज्याने तुम्हाला तुमच्या जीवनात काय सारभूत आहे ते कळेल. त्या शस्त्राचं नाव आहे विवेक. विवेक, विवेक. आणि समर्थांमध्ये आणि शंकराचार्यांमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते दोघंही, या दोघांचंही परमार्थ, या दोघांचंही साहित्य अत्यंतिक विवेक प्रधान आहे. अत्यंतिक विवेक प्रधान. विवेकाला सर्वात जास्त जोर, मला वाटतं माझा जर अभ्यास फार कमी आहे, पण आपण अभ्यासू मंडळी विचार करा की विवेकावरती एवढा जोर शंकराचार्यानंतर मला थेट समर्थांच्या साहित्यामध्ये दिसतो. विवेक, विवेक, विवेक. नीरक्षीर विवेक, सार असार विवेक, सद असत विवेक. या जन्मामध्ये येऊन काय इथून घेऊन जायचंय हा प्रश्न मी जर तुम्हाला विचारला तर गुरु शिवाय आम्हाला याचं उत्तर कळूच शकत नाही. कळूच शकत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, गुरु शिवाय जीवनाचं ध्येय सांगा आणि 100 रुपये मिळवा. नाही. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. अहो, त्या विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाला देखील दिसलं, त्या महापुरुषाच्या दाढांमध्ये भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य अडकून पडले. असे महापुरुष देखील या काळामध्ये ओढले गेले. आमची कोण खिसगंती ठेवतोय हो? पितृपक्ष आला की फक्त फोटो काढतात धूळ झटकायला. काय मिळवलं आहे, काय केलं, काय साध्य केलं? आणि जो गुरुशी संलग्न असतो ना त्यालाच हा विवेक विचार कळतो बरं का. या विवेक विचाराचं फार महात्म्य आहे. हा विवेक विचार काय देतो आम्हाला? सार असार शोधण्याचं महत्व देतो. हे सार असाराचं महत्व ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने परमार्थाला लागतो. उदाहरणार्थ, गणिताच्या पेपरमध्ये तुम्ही जेव्हा गणित सोडवत असता आणि एखादा अवघड प्रश्न आला की तुम्ही काय म्हणता, ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात, जेवढे मार्क मिळतात तेवढे पटापटा पटापटा मिळवून घेऊ, होय की नाही? तसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये लक्षात आलं पाहिजे की माझ्या दररोजच्या वेळामध्ये
ती सारभूत वस्तू प्राप्त करण्यासाठी मी खरंच किती प्रयत्नशील आहे. माझ्या शंकराचार्याने देखील त्यामुळे हा विवेक विचारच निरंतर आपल्या समोर मांडला. त्यांचं एक अत्यंत प्रसिद्ध स्तोत्र आहे, चरपट पंजरिका स्तोत्र. आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेल, नसेल तर ते वाचा. विवेक विवेक काय असतो याचं अतिशय सुंदर दर्शन या चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये होतं. माझे शंकराचार्य म्हणतात, दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायाता काल क्रीडति गच्छत्यायस्तदपि तमुञ्चत्याशा वायु भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रय करणे. प्रसंग असा झाला होता की काशीला आमचे शंकराचार्य एका गल्लीतून चालले होते. एक म्हातारा मनुष्य त्यावेळेला व्याकरणामधला डुक्रय हा धातू पाठ करत बसला होता. आता वय झालं होतं. खरं तर काही म्हातारी मंडळी राम राम म्हणण्याच्या ऐवजी लांब 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 म्हणतात. ते कीर्तनकार म्हणतात आता लांब नाही, आता जवळच आलंय. तसं शंकराचार्यांनी डोकावून बघितलं, रे काय करतोय, डुक्रय धातू पाठ करत बसला व्याकरणातला. आमच्या समर्थांनी बहुधा ज्ञान निरूपण केलेले बघा, 5व्या दशकातला 5वा समास. त्यामध्ये समर्थ म्हणतात, अरे सगळं ज्ञानच आहे. माझी माऊली म्हणती, सूर्योदय झाल्यानंतर अनेक रस्ते एकाच वेळेला दिसतात, पण काय सगळ्या रस्त्यांवरून चालायचं आपण? आपल्यापैकी अनेक लोक रिटायरमेंट होस्तर म्हणतात, जॉब आहे ना, वेळच मिळत नाही साधनेला. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणतात, जरा आता सोसायटीचं सेक्रेटरी पद घेतलंय, खजिनदार झालोय, त्याच्या मीटिंग असतात, त्यामुळे वेळ मिळत नाही. म्हणजे मनुष्याला नेमकं काय करायचंय आयुष्यात, काय सारभूत आहे हेच कळत नाही. जीवनात सार आहे. समस्तामध्ये नाम हे सार आहे, तुझी तुळना तुळिताही नसाय. अरे तिथं गेल्यानंतर बँक बॅलन्स बघितला जाणार नाही, तिथं बघितल्यानंतर बघणार आहे नाम बॅलन्स किती नाम बॅलन्स आहे. त्या नाम बॅलन्स साठी आम्ही काय करतोय? दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायता काल क्रीडति गच्छत्यायस्तदपि तमुञ्चत्याशा वायु भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आमचे समर्थ देखील म्हणतात, मतिमंदते साधना योग्य. एक शब्द बदलत नाही दोघांचा. मूढमते. अग्रे वन्नी पृष्ठे भानु रात्रो चिबुक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वासस्तदपि न मुञ्चत्याशा पाशा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रय करणे. करतो महाराज समर्थ, साधना करतो, पण काय ना आता जरा तरुणपणे जरा आयुष्य जगू द्या. बघा, आमच्या रामाने धनुष्य मध्यभागी तोडलं धनुष्य यज्ञामध्ये. का त्याला वरती तोडता नसतं आलं का, किंवा खालती तोडता नसतं आलं का? त्यांनी मध्यभागीच तोडलं. काय सांगतोय रामराया, आयुष्याच्या फार पूर्वार्धात ते परमार्थाच्या मागे लागू नका. एकदम शेवटी म्हातारपणी देखील नका लागू. आयुष्यात जेव्हा पक्व फळ असेल तेव्हाच त्याला तोडा. तरुणपणी काय म्हातारपणाची अवस्था. माझे शंकराचार्य म्हणतात, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम मुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रय करणे. अंगम गलितम, सगळं अंग. अगदी माझे वडील मला आठवतात, अगदी जाऊन आता 6-7 वर्ष झाले. त्यांचा मला गेले की एकच प्रश्न असतो, काय रे सगळं रवी कातडं लोळायला लागलं, काय आमची तब्येत होती रे तरुणपणी.
खरोखर ही एक मनुष्याची शोकांतिका आहे की ज्या शरीराला आम्ही एवढं सांभाळलं, एवढं कष्टपुष्ट केलं, खायला घातला खुराक, त्रयस्थ होऊन बघा आपल्या शरीराकडे, या यंत्राला काय काय केलं तुम्ही. मेकअप केले भरपूर, कपडे घातले चांगले, दागिने घातले, त्याचं स्वरूप असं आहे की म्हातारपणी आरशासमोर जायची भीती वाटते. अंगम गलितम, केस पांढरे, आता डाय करणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळी. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. आमचा मामा फार गमतीये, तो म्हणतो आमच्या गावाकडे इतकी थंडी वाजते, अरे माझी बजळी डब्यात ठेवलेली ती पण कडकड कडकड वाजायला लागते. दशन विहीनम जातम तुंडम. पण बघा काय मनुष्याची आशा नावाची शक्ती आहे. वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम. म्हातार, मला असं वाटतं ना, मनुष्य फक्त वयाने म्हातारा होत जातो. त्याचं जे बालमन असतं ना लहानपणापासून, ते तसंच असतं त्याच्याबरोबर. त्याच वासना, त्याच इच्छा. आता चावत नाही तर मिक्सर मधून काढून पण खाऊ. मी कोणाच्या खाड्यावर येत नाही. त्या म्हाताऱ्या बाईसारखं तर अजिबात नाही. तो माहितीये ना जोक, कंडक्टरला ती बाई दररोज काजू बदाम द्यायची. तर कंडक्टर दररोज खायचा. एक दिवशी म्हणाला, माझ्या आईने पण माझ्यावर एवढं प्रेम नाही केलं का आजी, तूच एकमेव आहेस मला प्रेम करणारी. अरे कसलं प्रेम म्हणे, चावत नाही, तोंडात थोड्या वेळ ठेवते मग काढून देते म्हणे. दशन विहीनम जातम तुंडम. ही अशी आमची मनाची अवस्था आहे बघा. आणि मग असंच मरायचं टाचा घासत घासत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखने करणे. पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा हे चक्र चालू. आमच्या समर्थांचा सगळं परीक्षेचा दशक वाचून बघा, काय वेगळं सांगितलं आमच्या समर्थांनी यामध्ये. समर्थांची गोवी मी मुद्दामून लिहून आणली. दंतपाटी उथळली, तेडे बोचर खिंडी पडिली, मुखी लाळ गळो लागली, दुर्गंधाची श्रीराम. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. आणि हा म्हातारपण प्रत्येकाला आहे बरं का, प्रत्येकाला आहे. आपण म्हणाल आमची अजून तेवढी वाईट अवस्था नाही झाली, येणार नक्की आहे. पण त्याच्या आधी कुठेतरी हा विवेक विचार, जर तुम्ही गुरुशी संलग्न असाल तरच तो विवेक विचार येणार, अन्यथा विवेक विचार हा येऊच शकत नाही. मरताना देखील आमच्या मनामध्ये तोच विचार असतो. एक व्यापारी आपल्या मुलांची नावं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ठेवतो. मरताना म्हणतो, राम आहेस का, लक्ष्मण आहेस का, भरत आहेस का. लक्ष्मण आहे आहे बाबा, काही काळजी करू नका, आम्ही आहोत. अरे म्हणे तुम्ही चौघं इथं दुकान कोण सांभाळते म्हणे. शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्य हा असाच या संसारामध्ये राहतो, कारण सार काय आहे हे कळालं नाही, विवेक विचार आला नाही. त्यामुळे सज्जनो, गुरुशी संलग्न होणं म्हणजे विवेक विचार आपल्या हृदयामध्ये निरंतर जागृत ठेवणे. त्या विवेक विचारानेच तुम्हाला जीवनाचं ध्येय निरंतर चालता येईल. विवेक हा कंदिला सारखा आहे, परमार्थाच्या मार्गावरती नित्य आम्हाला योग्य मार्ग दाखवणारा, खाच खळग्यांमधून वाचवणारा, आम्ही जर तोंडावर पडणार असू तर वाचवणारा हा विवेक विचारूपी कंदील आम्हाला गुरु आमच्या हातामध्ये देतो. आणि माझ्या समर्थांचं स्पष्ट म्हणणं आहे की नुसता विवेक विचार असूनही उपयोग नाही. विवेकाच्या जोडीला काय पाहिजे, वैराग्य यायलाच हवं. कळतंय, एकदा एका शाळेत बाई फळ्यावर लिहितात, रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नये. विवेक विचार आहे ना, रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नये.
एका मुलाला म्हणते तू ली बरं खाली, तो लिहितो रस्त्यावरचे पदार्थ खाऊन ये. म्हणजे आपल्या पद्धतीने तो रस्त्यावरचे पदार्थ खाऊन ये, फक्त तो शब्द फोड केली तर तो विवेक विचार आमच्या कृतीमध्ये कसा येऊ शकेल सांगा मला. त्यामुळे विवेक विचाराला वैराग्याची जोड हवी आहे. जे सार आहे ते अत्यंत आदराने ग्रहण करणं आणि जे असार आहे त्याला निग्रहपूर्वक टाळणं, हे कृतीच्या आधाराने करणं, याचं नाव आहे वैराग्य. म्हणजे एक साधी गोष्ट करावी की एखादी कुठली कृती करताना एक लक्षात घ्यावं की हेने माझं नामस्मरणाच्या कृतीला कुठं बाध्यता येणार आहे का, आणि जर त्याचं उत्तर हो आलं तर ती गोष्ट टाळावी. आणि ती गोष्ट जर तुमच्या नामस्मरणामध्ये कुठेही विघ्न आणणार नसेल तर त्या गोष्टीचं अगत्यपूर्वक स्वागत करावं, स्वीकार करावा. म्हणजे हा विवेक विचार निरंतर आपल्या जीवनामध्ये जागृत राहतो. आणि यासाठी प्रपंच सोडायचा गरज नाही. शंकराचार्य आणि आमचे समर्थ दोघही ब्रह्मचारी संन्यासी, पण दोघांनी एकच गोष्ट सांगितली, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थे विवेका. हा परमार्थ करण्यासाठी पहिले प्रपंच नीट करावा. माझे ब्रह्मचैतन्य म्हणतात माझ्या माणसाचा प्रपंच हा 4 माणसांपेक्षा उठून दिसला पाहिजे, वेगळा असला पाहिजे, उत्तमच असला पाहिजे. त्यामुळं प्रपंच सोडण्याची गोष्ट नाही. माझ्या समर्थांनी याचं फार सुंदर विवेक वैराग्य निरूपणामध्ये, मला वाटतं 12व्या का 13व्या दशकामध्ये विवेक वैराग्य निरूपणात समर्थांनी एक फार सुंदर ओवी रचलेली आहे. काय म्हणतात समर्थ? विवेके अंतरी सुटला, वैरागे प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी श्रीराम. बाह्यांगाने काहीही सोडायची गरज नाहीये. आज नशिबाने वैद्यकीय शास्त्र आमच्या हृदयाचं तुडी इको करेल, कदाचित ईसीजी काढेल, पण या हृदयामध्ये नेमकं अंतःकरणामध्ये काय दडलंय, काय विचार दडलेत हे मात्र त्याला कळत नाही. याचा एक्सरे केवळ संतांना काढता येतो बघ. आणि तो एक्सरे आमच्या प्रत्येकाचा संतांनी बघितलाय आणि त्यांच्या लक्षात आलंय की केवळ अंतःकरणामध्ये प्रपंचाची गाठोडी आम्ही घेऊन जगतोय सगळी मंडळी. प्रपंच सोडायचा नाहीये, हृदयातून आम्हाला विवेकाने या प्रपंचाला त्यागायचंय. ही भूमिका काय आहे ही कळाली पाहिजे. ही जी भ्रांत आमच्या मनाला निरंतर लागते हीच आमच्या हृदयामध्ये असलेल्या प्रपंचाची अवस्था आहे. 10वीला चांगले मार्क पडले पण आता 12वीला काय होईल माहित नाही. 12वीला आता 12वी तर झाली पण आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते की नाही माहित नाही. इंजिनिअरिंग झालं पण आता नोकरी झाली पण आता लग्न. हे कुठे आहे? हे सगळं या अंतःकरणात आहे. समर्थ म्हणतात हा देह जर प्रारब्धवश आहे, जर आम्हाला ते निरंतर सांगतात की घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे, हे जर सगळं प्राप्त नाही, संचित आहे, तर हा विवेक विचाराने आम्ही जर अंतःकरणातून हा प्रपंच सोडला, विवेके अंतरी सुटला, हे आतून सोडायचं. आता इथं बसून हा विचार नका करू बुवांचं कधी आख्यान संपणार, घरी जाऊन कुकर लावायचा. हा अंतरापासून प्रपंच सोडा. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला. या वैराग्याने एकाग्रतेने तुम्ही हे सारभूत श्रवण ग्रहण करा. न जाणे पुन्हा कधी शंकराचार्य आणि समर्थांचा हा तौलानिक अभ्यास ऐकायला मिळेल माहित नाही. आज प्राणपूर्वक एकवटून आपण हे समजून घेऊया की या दोघांनी आम्हाला एकच गोष्ट किती महत्वाची सांगितली आहे. अंतर्बाह्य मोकळा झाला, आतून आणि बाहेरून हा संपूर्णपणे मोकळा झालेला असतो. आमच्या समर्थांनी देखील आपल्याला मनाच्या श्लोकात काय सांगितलंय? सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. 57वा श्लोक बघा. उदासीनता तत्वता सारा आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. ही मोकळी वृत्ती कशी येते? ज्याचा प्रपंच आतून तुटलाय, ज्याने हे अंतःकरणामधून स्वतःला मोकळं केलंय.
तोच वैराग्य विचार धारण करू शकतो बघा. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती श्रीराम. खरोखर सज्जनो, ज्याच्या जीवनामध्ये विवेक आणि वैराग्य एकत्रित नांदतं हे महद्भाग्य आहे, महद्भाग्य आहे. आणि माझ्या शंकराचार्याने देखील भाग्यवंताची संकल्पना केलेली आहे कौपिन पंचकामध्ये. कौपिन पंचक कोणाला भाग्यवंत म्हणायचं? तुमच्या दृष्टीने कोणाला भाग्यवंत म्हणाल तुम्ही? माझ्या ब्रह्मचैतन्यांना विचारलं की महाराज, तुम्हाला सुखी जीवनाची काय व्याख्या आहे तुमची? तुम्हाला कसं जीवन जगायला आवडेल? महाराज क्षणामध्ये म्हणाले, गावाबाहेर मारुतीच्या मंदिरात लंगोटीवरती बसून राहावं, दिवसभर अखंड नामस्मरण करावं आणि भिक्षेवरती हा देह जगवावा, हे माझ्या दृष्टीने सगळ्यात सुखी जीवनाची व्याख्या आहे. चला, करायचंय कोणाला? कोण कोण तयार आहे त्या सुखी जीवनासाठी? कारण आम्हाला अजूनही भाग्यवंताची व्याख्याच कळाली नाही आणि ही जीवनात आमच्या येत नाही, कारण आम्ही तेवढे भाग्यवान. आम्हाला अजूनही भाग्यवंत काय? ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य. हे का लंगोटीवरती हे संत फिरले? का यांना कपडे घालता नसते आले का? दागदागिने घालता नसते आले का? त्यांना आम्हाला हे सांगायचंय की कमीत कमी गरजा ठेवूनही मनुष्य सगळ्यात जास्त सुखी होऊ शकतो, सगळ्यात जास्त सुखी. आम्ही काय करतोय? सुखी होण्यासाठी गरजा वाढवतोय, वस्तू वाढवतोय. आम्हाला वाटतं की या वस्तूंचा संचय म्हणजे खऱ्या अर्थाने सुख आहे, पण जेवढा जेवढा संचय करतोय तेवढं तेवढं दुःखच आमच्या पदरी पडतंय. या संतांच्या या चरित्राकडे बघून आम्हाला कळालं पाहिजे की भाग्यवंताची व्याख्या काय, जी माझ्या शंकराचार्यांनी कौपिन पंचकामध्ये केली. वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. कौपीन म्हणजे लंगोट. अशी ही लंगोट परिधान केलेला खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे, जो कसा आहे? वेदांत वाक्येषु सदा रमन्तो. जो निरंतर वेदांत वाक्यामध्ये रममाण आहे. मी म्हणतो वेदांत वाक्य सोडा, गुरुवचनी वचनामध्ये आपण रममाण होऊया. दासबोधाची एक एक ओवी समर्थांचं वचन आहे. समर्थ कृपेची वचने तो हा दास. एक एक वचन माझ्या समर्थांचं आहे. त्या वचनामध्ये रममाण होऊया. अगदी मी म्हणतो लंगोट नका घालू, चांगले कपडे घालून घरामध्ये जे काही समोर येते अन्न ते अत्यंत शांतपणे ग्रहण करत समाधानाने जगणं हे प्रापंचिकाचं कौपीनवंत खलु भाग्यवंत आहे. अट्टहास सुटला पाहिजे बघा वैराग्यामध्ये. हे झालं म्हणजेच मी श्रीमंत आणि हे नाही झालं म्हणजे मी गरीब नाही. ही दैन्यता गेली पाहिजे आमच्या जीवनातली. मी आजच सकाळी एकांच्याकडे बोलत होतो आणि मी म्हटलं समर्थांनी नामस्मरणासाठी किती सुंदर म्हटले ना, की बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे, स्वल्प सोपे फुकाचे. ते अति साजिरे हा शब्द जो आहे ना, अति सुंदर. ते रामनाम तर सुंदर आहेच, पण या रामनामाला जो धारण करतो ना त्याला देखील समर्थ सुंदर करून टाकतात. सुंदर करून टाकतात म्हणजे कसा? तो आहे त्यामध्ये समाधानी राहतो, तृप्त राहतो, अतिशय सुंदर दिसतो. प्रसन्न व्यक्ती आहे ना, मनाला आनंद देणारी असते. त्यामुळे विवेक आणि वैराग्य हा विचार समर्थांचा आणि शंकराचार्यांच्या परमार्थाचा प्राण होता. पण गंमत अशी आहे की हा विवेक विचार गुरुच्या संलग्नतेशिवाय तुमच्या हृदयात प्रविष्ट होऊ शकत नाही. आणि जरी प्रविष्ट झाला, जर तुम्ही गुरुचं विस्मरणात असाल तर तुमच्या जीवनात तो आचरणात येऊ शकत नाही. त्यामुळे निरंतर आपल्या गुरुचं स्मरण, गुरुचं ध्यान, गुरुचा आठव
हे जर तुम्ही केलं तर विवेक आणि वैराग्य याचा विचार तुमच्या जीवनामध्ये प्रविष्ट होईल. बघा, 3 बिंदू सांगून झाले: गुरुनिष्ठा, विवेकनिष्ठा आणि वैराग्य. चौथा बिंदू येतो की विवेक आणि वैराग्य ज्याच्या जीवनामध्ये प्रविष्ट होतं त्याच्या जीवनामध्ये साधनेची 2 अंग, जसं विवेक आणि वैराग्य ही साथ आपल्या अंतरंगाची 2 चक्र आहेत जी समसमान आहेत, त्याप्रमाणे साधनेची 2 अंग, आचरणाची 2 अंग त्याच्या जीवनामध्ये येतात. आणि ती 2 अंग आहेत निरंतर नामसंकीर्तन आणि सगुणाची उपासना, जो आमच्या समर्थांच्या संपूर्ण उपासनेचा प्राण आहे. निरंतर भगवंताचं नामस्मरण आणि निरंतर भगवंताची सगुण उपासना. आमच्या महाराजांच्या आरतीमध्ये आम्ही म्हणतो ना की जागोजागी राम मंदिर स्थापिले, भूमंडळी राम नाम गर्जविले. बघा, या 2 ओव्यांमधून महाराजांनी समर्थांचं कार्य कसं केलं हे दिसून येतं. जर फक्त रामनाम घ्यायचं होतं तर राम मंदिराची काय गरज होती? एक हॉल बांधला असता, असा हातामध्ये सगळ्यांना माळा दिल्या असत्या आणि म्हणाले असते आता गपचूप सगळ्यांनी रामनाम घ्या. पण महाराजांनी तिथं रामाचं मंदिर उभं केलं. म्हणाले, अरे माझ्या रामाकडे एकदा डोळे भरून पहा रे म्हणे. आणि त्या रामावरती अतीव प्रेम केलं. इथं जाणकार लोक म्हणतील, अरे इथं नक्कीच भेद आहे. शंकराचार्यांनी तर ब्रह्मसत्यम जगन मिथ्या सांगितलंय. शंकराचार्यांच्या आमच्या ज्या काही वाचनात, आजच माझ्याकडे एक जण संध्याकाळी आले होते, ते म्हणाले समर्थांची आणि शंकराचार्यांची साधन पद्धती वेगळी होती दादा, असा मला त्याच्यामध्ये भेद दिसतो. शंकराचार्य हे निर्गुणाचे उपासक होते तर समर्थ हे सगुणाचे उपासक होते. म्हटलं मला याचा आनंद आहे की तुम्ही चिंतन केलं, कारण घरी जाऊन कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर चिंता करत बसण्यापेक्षा त्यात काय सांगितले त्यावरती चिंतन केलेलं चांगलं. पण सज्जनो, ही वस्तुस्थिती नाही. माझे शंकराचार्य देखील सगुणाचे उपासक होते आणि माझे शंकराचार्य देखील हरिनामाचा निरंतर हव्यास धरणारे होते. आणि आल्या गेलेल्या प्रत्येकाला त्यांनी भगवत नामाचंच महत्व सांगितलं. त्यासाठी त्यांचं चरित्र नीट बघावं लागेल आपल्याला, त्यांची उपासना पद्धत नीट बघावी लागेल, त्यांची ग्रंथ संपदा नीट बघावी लागेल. आणि राहिला प्रश्न ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, तर हे होणार कसं? याचा जप केल्याने होणार आहे? नुसतं म्हणत राहा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, तोंड दुखण्याच्या पलीकडे काही हातात येणार आहे? म्हणून आमच्या समर्थांनी सांगून टाकलं की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे निश्चय. हा सगळ्यात महत्वाचा भेद आहे की जोपर्यंत तुम्ही सगुणोपासक होत नाही तोपर्यंत तुम्हाला निर्गुण निराकार कळत नाही. माझे महाराज म्हणतात, जो निर्गुण निराकाराची उपासना करतो तो काहीच करत नसतो. तो एक प्रकारे स्वतःला फसवतो. मला परवा कोणीतरी प्रश्न पाठवला, दादा अद्वैत भक्ती म्हणजे काय? म्हटलं अशी कुठली संकल्पनाच अस्तित्वात नाही. अद्वैतानुभव असू शकतो, अद्वैत भक्ती असू शकत नाही, कारण भक्ती करण्यासाठी द्वैत हवंच. मी आणि तू पण हा वेगळा ठेवूनच या द्वैत भक्तीच्या मार्गाने जाता जाताच एका टप्प्यावरती त्या आपल्या परम आराध्यामध्ये आपला मीपणा विसर्जित करणं आणि अद्वैताचा अनुभव घेणं हे भक्तीचं मर्म आहे. त्यामुळे समर्थांनी हे बघा, हे संत अतिशय मोठे शास्त्रज्ञ होते बरं का. आजच्या काळामध्ये लोकांना वाटतं की मला सहज समर्थांच्या श्लोकाची आठवण आली. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकरा. हा जो श्लोक आहे मला वाटतं 176 क्रमांकाचा, त्यामध्ये जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, जगामध्ये 12 सूर्य आहेत. हे माझ्या समर्थांनी कितव्या 17व्या शतकात लिहून ठेवले. कुठली दुर्बीण होती त्यांच्याकडे? हबल दुर्बीण होती का? समर्थ नासामध्ये सर्व्हिसला होते?
आणि आता नासाचे सायंटिस्ट म्हणतात आम्ही 7 सूर्यांपर्यंत आलोय, पण आम्हाला निश्चित माहिती की आणखीन याच्या पलीकडे काही सूर्य आहेत. 7 सूर्यांपर्यंत आले. गुगल करून बघा, त्या 7 सूर्यांची नावं दिली आहेत नासाने. म्हणजे जगी द्वादशादित्य हे रुद्र 11 कुठून आलं? संत हे वैज्ञानिक होते, उत्तम मानसोपचार तज्ञ होते. त्यांना हे सगळं माहिती होतं की या स्वरूप दर्शनासाठी बाळा, म्हणून समर्थांनी शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये सांगितलं की अहम ब्रह्मास्मी याचा जप नाही सांगितला मी तुला रामाची भक्ती सांगितली. 6व्या दशकामध्ये येता येता शिष्य खोडकरपणे विचारतो कशाला तो राम भजायचा, कशाला भजायचा. सगळं भजनाच्या समासामध्ये समर्थांनी असे रट्टे मारलेत ना की अरे मी सांगतो म्हणून कर, रामाची उपासना कर, रामाची सगुण भक्ती कर. या सगुण भक्तीनेच तुला अद्वैताचा साक्षात्कार होणार आहे. आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथ आमचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ, देवा सोडविता श्रीराम. आमचे कुळी रघुनाथ, किती मोठा स्वाभिमान आहे समर्थांच्या शब्दामध्ये. आमचे कुळी रघुनाथ. आणि माझे शंकराचार्य देखील हेच म्हणतात. बघा, शंकराचार्याने ना 2 देवतांना महायोग पीठे हा शब्द वापरलेला आहे. महायोग पीठे. एक आमच्या विठ्ठलासाठी वापरलाय पंढरपूरला. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातुम मुनित्रयी, वरम पिष्टिकायाम, शब्द विसरतोय मी, समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या शंकराचार्यांना एक अशी उत्स्फूर्त, बघा या दोघांमध्ये आणखीन सम्यकता दिसतीये की ज्या देवताच्या समोर ते उभे राहिले त्या देवतेशी समरस होऊन गेले. ज्या देवतेच्या समोर उभे राहिले, आमचे समर्थ किती आरत्यांची रचना करून गेलेले. कशामुळे या आरत्यांच्या रचना झाल्या? कारण ते ज्या देवतेच्या समोर उभे राहिले त्याच्याशी समरस होऊन गेले. त्यांनी त्याला महायोग पीठे म्हणजे पांडुरंगाला म्हटलं. पण त्यापेक्षाही एक आणखीन उंचीवरती जाऊन शंकराचार्यांनी रामस्तोत्रामध्ये आमच्या रामाला गाताना म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे? महारत्न पीठे शुभे कल्पमूले, सुखासी नमादित्य कोटि प्रकाशम, सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकं, सदा रामचंद्रम भजेहम भजेहम, सदा रामचंद्रम भजेहम भजेहम, सदा रामचंद्रम भजेहम भजेहम. आहेत का माझे शंकराचार्य सगुण उपासक? सदा रामचंद्रम भजेहम भजेहम. आणि कोण आहे माझा राम? महारत्न पीठे. पांडुरंगाला महायोग पीठे म्हटलंय आणि रामाला महारत्न पीठे. आणि त्या रत्नपीठावरती, या रत्नसिंहासनावरती तो राम कशावर बसलाय? रत्नपीठावरती बसलाय. आणि त्याच्यावर छत्र कशाचं आहे? कल्पवृक्षाचं छत्र आहे म्हणाले. त्यामुळे माझ्या रामभक्तीने माझा राम संसार देखील उद्धरून देतो, प्रपंच देखील सुखाचा करतो. कारण त्याच्या मस्तकावरती कल्पवृक्षाचं छत्र आहे. बघा ना, सदा राम नामे वदा पूर्ण कामे. तो पूर्ण काम राम आहे. तो तुमची एवढीशी पण इच्छा ठेवणार नाही बाबा, एवढीशी पण इच्छा. कारण तो राम सुखासीन मादित्य कोटी प्रकाश. आणि बघा इथं महायोग पीठे शंकराचार्य म्हणतात कारण तिथं आमचा पंढरीनाथ एकटा उभा आहे. रुक्मिणी देवी तर आहेत पण काही अंतरावरती उभे आहेत. पण आमचा प्रापंचिकांसाठी राम हा आमचा का देवता आहे? कारण सदा जानकी लक्ष्मणो पेतमेकम. आपल्या या रत्नपीठावरती जानकी मातेला त्यांनी बसवलंय, आपल्या बंधूंना बसवलंय. माझे महाराज तेच म्हणतात
की गाद्या गिरद्यांवर लोळा, सुखाने प्रपंच करा, दररोज श्रीखंडपुरी खा, पण माझ्या रामाला विसरू नका. कारण तो महारत्नपीठ आहे. तो या रत्नपीठावरती आपल्या पत्नी आणि आपल्या भावंडांसहित उभा आहे, म्हणून ते महारत्नपीठ आहे. आणि पांडुरंग मात्र माझा महायोगपीठ आहे. हा एकटाच योगी एकटा उभा आहे. रुक्मिणी माता आहे पण मागे आहे. शंकराचार्य आणि समर्थांचं हेच म्हणणं की प्रपंच सोडायची गरज नाही आणि या प्रपंचामध्ये राहून सगुण उपासना करा. आणि सगुण उपासनेचं आणखीन वैश्विक रूप समर्थांनी ब्रह्मचैतन्यांनी आम्हाला दिलं की ती सगुण उपासना फक्त देवघरापुरती मर्यादित ठेवू नका. बघा, आमच्या तात्यासाहेब केतकरांनी एक फार छान वाक्य लिहिलं की माझ्या घरामध्ये देवघर नाही, आम्ही देवाच्या घरामध्ये राहतो. आम्ही देवाच्या घरामध्ये राहतो. आणि या संतांचे देव होते तुम्ही, आम्ही सगळे चालते बोलते देव. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही जगदीश मूर्ती होता. आणि रामाची सेवा करणं, रामाची सगुण उपासना करणं याचं एक मर्म असं आहे की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. त्या रामाशी प्रेम करा आणि त्या प्रेमाने आपलं घर बांधून टाका. बघा, आपली पत्नी, आपली मुलं, आपला समाज, आपला परिवार. इतकी मधुर वचनं, इतकी गोड वचनं बोला की त्या वचनांच्या आधाराने सगळ्या समाजाला जिंका. बघा, इथं देखील एक सूत्र मला सापडतं. शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात, वादे वादे जायते तत्वबोधा, वादे वादे जायते तत्वबोधा. वाद करून 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 तत्वातला बोध हरवून जातो. आणि माझे समर्थ म्हणतात, जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला. अरे तुटे वाद संवाद तो हितकारी. हा समर्थांचा जो बोध आहे तोच माझ्या शंकराचार्यांचा बोध आहे. वादे वादे जायते तत्वबोध. हे तत्वबोध तुम्ही हरवून बसता. बघा, आणि पंडितांनी काय केलं? पंडितांनी एक गोष्ट केली, सगळ्या समाजाला आपल्या बुद्धीने प्रभावित केलं. माझ्याकडे कधी कधी लोकांना जर काही कळालं नाही तर त्यांची एकच प्रतिक्रिया आहे, फार छान झालं बरं का, खूप छान. तेव्हा समजतो की नक्कीच कळालं नाहीये. कारण परमार्थ हा, बघा, मला काय कळालं हे सांगून काय उपयोग आहे? मला काय तुमच्याकडून सर्टिफिकेट हवंय? मी चाललो आता 8 वाजता निघालो मी पुण्याला परत. मी तर तुम्हाला हे सांगू इच्छितोय की यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनः. आपण त्या मार्गावरती चालावं ज्या मार्गाने हे महापुरुष गेले. आणि हे महापुरुष या मार्गावरतून गेलेले. गुरुनिष्ठा, विवेकनिष्ठा, वैराग्यनिष्ठा, सगुण उपासना, भगवंताचं नामसंकीर्तन. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी व्युत्पन्न तो कोड आहे, मना सर्व जाणीव सांडून आहे. त्यामुळं आपण तर या मार्गावरून चालणारे पांथस्थ आहोत. त्यामुळे रामाची भक्ती करा. रामाच्या भक्तीने कधीच प्रपंचामध्ये न्यूनता येत नाही. अद्वैताचा अनुभव देणारी अशी ही रामाची भक्ती आहे. आपल्या रामाला आळवा, मनापासून आळवा. धावरे राम राया कीती अंत पाहसी, प्राणांत मांडिला से नये करुणा कैसी. मी पणे अहंकारे चिळस उपजे नाहीसे झाले बाता. धावरे राम राया कीती. कसा धाव? मारुती स्कंद भागी, शीघ्र बैसोनी यावे. राघवे वैद्यराजे
औषध द्यावे, दयेचे पद्महस्त माझ्या शिरी ठेवावे, धावरे रामराया किती अंत पाहसी. सगुण उपासनेने प्रेम येतं सज्जन, कारण की तो मला राम माझा वाटला. आमचे वेणा स्वामी उगीच नाही म्हणून गेल्या, हो सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. त्या रामाची भक्ती तुम्हाला विशेषत्वाने अद्वैताचा अनुभव देण्यासाठी आहे. म्हणून सगुणोपासना जी माझ्या समर्थांनी अविरत केली, जी माझ्या शंकराचार्यांनी निरंतर सांगितली, आणि सगुणोपासना केली ना की काय होतं माहिती का, नामस्मरणाचं प्रेम लागतं तुम्हाला. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की तुम्ही नाम कसं घेता, जसं सावत्र आई आपल्या मुलाला हाक मारते ना, त्याप्रमाणे तुम्ही नाम घेता म्हणाले. खरी आई मेल्या जरी म्हटली तरी मुलाला गोड वाटतं, होय की नाही कानाला. आमच्या आवडी तिकडे भंडारा डोंगरावरती अरे काळ्या अशी म्हणून विठ्ठलाला हाक मारायची, तरी विठ्ठल धावून यायचा ना तिच्यासाठी, तिच्या पायातला काटा काढायचा ना, तिला प्रेम वाटायचं. खरं त्यात प्रेम होतं. आणि आज गंमत अशी आहे ना की आमच्या जीवनामध्ये नामाचं प्रेम आम्हाला येत नाही बघा. मला तर असं वाटतं ना की एखादा आज्ञाधारक बाळ, जसं आपण त्याला अरे सोन्या ओ, अरे बाळा ओ, ते जसं आईला म्हणतं ना, तसं तुम्ही एक एक नाम घेताना तेव्हा हृदयामधला तो राम तुमच्याकडे ओ ओ म्हणत असतो. हा सोहम आहे बरं का, हाच तो सोहम आहे. तो तुम्हाला ओ देतोय, प्रतिसाद देतोय, पण तुम्हाला तो राम कुठं तुमचा वाटतोय अजूनही. आणि सगुण उपासना काय करते, त्या रामाचं प्रेम तुमच्या मनात निर्माण करते. बघा, बंध विमोचन राम या अभंगामध्ये तुम्हाला सगळ्यात कुठला शब्द आवडतो? मी माझं सांगतो सिक्रेट, पण तुम्ही पण विचार करा, कुठला तुम्हाला शब्द आवडतो? वेणा स्वामींचं महत्व कशात आहे या अभंगामध्ये? शरण ही वेणा पावली पूर्ण विराम. हे ठीक आहे, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम, हे परमोच्च स्थिती. आपल्याला त्याच्याबद्दल जायचं नाहीये, त्या स्थितीपर्यंत जाण्याचा आपला अधिकार नाही. मर्म काय आहे अभंगाचा? विचार करा. तुमचा वेळ घालवत नाही, तुम्हाला मर्म सांगतो. याचं मर्म पहिल्याच ओळीत आहे, बंध विमोचन राम माझा. या माझा शब्दामध्ये तो राम मला माझा वाटला पाहिजे. आणि तो राम जेव्हा मला माझा वाटतो ना, मग तुमची आणि रामाची फुगडी जमते बघा. तुम्ही खेळायला लागता त्याच्याशी, मग नाम संकीर्तन येतं, त्याची धुंदी चढते. आमच्या गोंधळ्याला ना आम्ही दररोज काकडा झाला की फुगड्या खेळतो. त्या फुगड्या खेळता 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 एक अशी आमच्यासारखी काही लोक जी खूप फास्ट फुगडी खेळतात, त्यांची एक सवय की इतकी फास्ट खेळतो की सगळं जग धुसर होऊन जातं, काही दिसत नाही. नाम संकीर्तन म्हणजे फुगडी आहे तुमची आणि रामाची. आणि ती फुगडी अशी काही रंगते की सगळं जग नाहीस होऊन जातं. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. जसं जसं भजन वाढत जातं, जसं जसं नाम संकीर्तन वाढत जातं, सज्जनो, या नाम संकीर्तनाची अशी मस्ती चढते की सगळे जग तुमच्यासाठी संपून जातं बघा. हे अद्वैतानुभव वगैरे या सगळ्या गोष्टी या नुसत्या बोलणं म्हणजे शुष्क आहे, पण त्याला जर भक्ती असेल, म्हणून माझे नाथ म्हणतात ना की भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ते नाम संकीर्तनाची धुंदी आमच्या संतांनी जाणली, माझ्या शंकराचार्यांनी नाम संकीर्तन केलं. अच्युतम केशवम राम नारायणम श्रीधरम माधवम, अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे हो अच्युतम केशवम. किती
किती सुंदर आहे बघा. 8 श्लोक आहेत, वाचून बघा अच्युताष्टकम. तुम्हाला त्या भगवंताची वेगवेगळी नावं आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळी रूप देखील घेतलेली आहेत. सीतया क्षोभितो राक्षस क्षोभिता सीतया शोभितो दंडकारण्यभू पुण्यता कारणम लक्ष्मणेनान्वितो वानरे सेविता अगस्त्य संपूजितो राघव पातु माम अच्युतम केशवम. रामाला वंदवलंय, कृष्णाला वंदवलंय, राधिका रमण म्हटलेलं आहे, कधी जानकी जानय म्हटलंय. इतक्या सुंदर रूपांमध्ये हे नाम संकीर्तन आहे, जिथं रूप चरित्र सगळं काही हटून जातं. हे नाम संकीर्तन ही या संतांची अंतरंगाची अवस्था होती. त्यामुळे संत दिसतात ती वेगळे, परी ते स्वरूपी. हे स्वरूप काय आहे? हे स्वरूप आहे. नाम संकीर्तनाची ही एकाच नदीमध्ये ही सगळी संत मंडळी असतात. बघा बघा किती सुंदर सुंदर या नामाची महती शंकराचार्यांनी गायली, समर्थांनी गायली. समर्थांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे, जगी धन्य वाराणसी पुण्यभू पुण्यराशी तये माझी जाता गती पूर्वजांसी सदा राम नामावळी नित्य काळी जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. हा प्रसिद्ध श्लोक आपण जाणता. आता मला सांगा, हे जे मी शंकराचार्यांचं सांगतो यामध्ये काय फरक आहे? यदा वर्णयत्कर्ण मूलेंत काले शिवो राम रामेति रामेति काश्याम तदेकं परम तारक ब्रह्मरूपम भजेहम 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 भजेहम. शंकराचार्य म्हणतात, यदा वर्णयत्कर्ण मूलंत काले, जो अंतकाळी आपल्या कानामध्ये कुठला मंत्र देतो? शिवो राम रामेति रामेति काश्याम. काशीमध्ये जो हा चंद्रमौळी कानामध्ये राम 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 हा मंत्र देतो, कारण राम नाम तदेकम परम तारकम ब्रह्मरूपम. राम हा तारक, मंत्र निराकार, जपा वारंवार हेची एक. माझे ब्रह्मचैतन्य म्हणतात राम नाम हा तारक मंत्र आहे. तोच तारक मंत्र माझे समर्थ सांगतात, तोच तारक मंत्र शंकराचार्य या राम स्तोत्रामध्ये सांगतात, तदेकम परम तारकम ब्रह्मरूपम भजेहम भजेहम भजे. तेव्हा सचिनो, नामाला तुम्ही मनापासून घट्ट धरा, नामाचा आश्रय घ्या. तो राम आपला वाटू दे, आपल्या घरातला कोणीतरी आहे त्याच्याशी बोला. अनेक लोक म्हणतात, आता काय मुलं अमेरिकेला गेली, घरामध्ये आम्ही दोघं म्हातारी. एक छान सूत्र आहे बघा, चल रे रामा, चल माझी काठी धर बरं, चल स्वयंपाकाला जायचं. अज्ञान शिष्य व्हावं बघा. चल बरं, चल आता स्वयंपाक करायचा आहे, चल कढई कुठे बघ, शोध बरं, खाली आहे का बघ. इतकी सहजता आपण आपल्या रामाशी आणावी बघा. हा जीवन जगण्याचा फार सुंदर मार्ग आहे. कधी तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही, कारण तुमचा हा रामू गडी सतत तुमच्या बरोबर राहील बघा. सतत तो राम माझा वाटेल, हे माझ्या वेण्णा स्वामींचं जे मर्म आहे ना, ते तुम्ही देखील प्राप्त करू शकता. म्हणून सज्जनो 5 सूत्र सांगितली, गुरुनिष्ठा, विवेक वैराग्य निष्ठा, सगुणोपासना आणि नाम संकीर्तन. अजूनही बरीच सूत्र सांगायची, किती वेळ राहिलाय? एक 10 मिनिटं घेऊ. अजूनही 9 सूत्र सांगायचे, थोडक्यामध्ये सांगतो. मी म्हटलं ना, हा सागर आहे, हा समुद्र आहे, त्याच्यामध्ये किती खोलवर उतरावं तेवढे माणिक मोती आपल्या हृदयामध्ये आपण प्रविष्ट करू शकतो. समर्थांनी ह्या ज्या आपल्याला 9 सूत्रांची मी एक त्यांच्या कृपेने आपल्या समोर चर्चा करत आहे, त्यामध्ये मला असं वाटतं या दोघांमध्ये एक अत्यंत समान धागा होता, आणि तो धागा होता दीनतेचा. दोघांची भक्ती अत्यंत
दीनता पूर्ण होती. बघा आपल्या मराठीमध्ये दोन शब्द आहेत, दैन्यता आणि दीनता. आपण बऱ्याचदा फसगत करतो. दैन्यता म्हणजे उगीच ओशाळलेपणा असतो. अहो काय हो, बघा ना आमच्याकडे काहीच नाही हो, सगळं असूनही हात पसरण्याची भूमिका, याला दैन्यता म्हणतात, जी संतांना अजिबात आवडत. पण संतांना एक अत्यंत प्रिय गोष्ट आहे आणि ती म्हणजे दीनता. कारण माझा राम कोण आहे? दीनबंधू आहे. भज दीन बंधू दिनेश दान, तो दीनबंधू आहे. विभीषणाला का रामाने कृपा केली? दीन वचन सुनी प्रभू मन भावा. ही दीन वचन विभीषणाची ऐकली आणि माझा राम त्याच्यावरती ओढलाय. ही दीनता रामाची प्राप्ती करण्यासाठी अत्यावश्यक गरज आहे. समर्थांनी देखील दीनतेचं निरंतर आपल्या समोर प्रगटीकरण त्यांच्या वेगवेगळ्या श्लोकांमधून केलेलं आहे. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे, कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठवेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे. ही अगतिकता या दीनतेमध्ये येते, ही असहाय्यता दीनतेमध्ये येते. बघा जेव्हा सगळे आधार सुटतात ना, तेव्हाच ही दीनता येते. माझ्या शंकराचार्यांकडे, माझ्या समर्थांकडे राम सोडून कोणाचा आधार होता? आज आम्हाला आधार वाटतो तो आमच्या बँकेत असलेल्या पैशाचा, आमच्या पेन्शनचा, आमच्या मुलाबाळांचा. आम्हाला हे सगळे आधार वाटतात आणि मग म्हणतो रामाचाही आधार आहेच तसा. पण म्हणून अनन्यता मज घडो स्वानंद रूपी, हे मागणे करी कृपया स्वरूपी. आपल्याला अनन्यता घडत नाही, ही दीनता अनन्यतेमधून येते. की तुझं विण रामा मज कंठ विना, तुझं विण रामा, आता रामा तुझ्याशिवाय माझं कोणी नाही रे, कोणी नाही, कोणी नाही. विभीषणाकडे काय होतं जेव्हा तो लंकेतून निघाला? जर रामाने त्याला सोडलं असतं तर विभीषणाचं कोण होतं या जगामध्ये? सज्जनो, संतांची पूर्ण कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपल्या साधनेचा देखील अहंकार ठेवू नये. मी एवढा जप करतो, दासबोधाचे 2 समास वाचल्याशिवाय तोंडात अन्नाचा कण घालत नाही. हे सगळं आपल्या स्वतःपुरती ठेवावं, घरच्यांसाठी समाजासाठी नाही. तुम्ही त्या भगवंताला साधनेच्या या अशा राशी पाडून विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकता आहात. तो दया सिंधू माझ्याकडून वाचवून घेतो म्हणून मी वाचतो, ही जर भावना असेल तर ही दीनता तुमच्या हृदयामध्ये राहील. बघा, दीनता हवी. दीनतेशिवाय परमार्थ हा खरोखर तुम्ही पूर्णतेला नेऊच शकत नाही. माझे शंकराचार्य देखील एक अतिशय सुंदर श्लोकामध्ये दिव्यापराध स्तोत्रामध्ये काय म्हणतात? पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलाः, परम तेषांमध्ये विरलतरलोऽहं तव सुता, मदीयोऽयं त्यागस् समुचितमिदं नो तव शिवे, पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. पृथिव्यां पुत्रास्ते, या पृथ्वीवर आई तुझी किती लेकरं ग. पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरला, पण ती सगळी किती छान आहेत ना, किती चांगली आहेत, किती सरळ आहेत. खूप चांगली आहेत तुझी लेकरं. पण या सगळ्या लेकरांमध्ये मी एकच ग. एका तळ्यात होती बदके फुले सुरेख, होती कुरूप वेडी पिल्ले तयात एक. तसा मीच एक असा वेडा ग तुझा मुलगा. परम देशांमध्ये विरल तरलोहम तव सुता. शंकराचार्य स्वतःला विरळातला विरळ, तरल बुद्धिमत्तेचा, चंचल असं लेकरू म्हणतात आईचं. विरल तरलोहम तव सुता. पण आई म्हणून तू मला त्यागू नकोस ग. परम देशांमध्ये विरल तरलोहम तव सुता, मदीयोयम त्याग समुचित विधन्नो तपशिवे. पण तू मला त्यागणं हे तुला उचित नाही, कारण जगामध्ये कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. कुपुत्र होऊ शकतो पण
कधी कुमाता होऊ शकत नाही. हा नवरात्राचा अतिशय पर्व काळ चाललेला आहे. या जगदंबेचा हा स्मरणाचा काळ आहे सज्जनो. ही आपली आई, आपली ही जननी, आपली ही गुरुमाऊली. आम्ही जरी कसेही असलो तरी आम्हाला स्वीकारते. पण त्यासाठी हा ही दीनता, हा 6वा गुणधर्म आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. या दोघांमध्येही आदी शक्तीची ही जी उपासना होती, हा देखील एक समान धागा आहे. समर्थांनी आणि शंकराचार्यांनी आदिशक्तीची विलक्षण उपासना केली. किती समर्थांच्या आरत्या प्रसिद्ध आहेत. तुळजामातेच्या समोर समर्थांचा, मी कालच त्या रामवरदायिनी या अभंगाचं वर्णन तुम्हाला सांगितलं. अंबाबाईच्या समोर समर्थांना तिचं घडलेलं दर्शन, समर्थांचे वेगवेगळे अभंग आपण या आदिशक्तीवरचे वाचावे, किंवा शारदा स्तवन आपण समर्थांचं बघावं, किंवा माया योगियांची माऊली हे आपल्या आत्मारामातलं सूत्र समजून घ्यावं. हे सगळं काय दाखवतंय? या आदिशक्तीचे हे दोघं उपासक होते. आणि माझे शंकराचार्य देखील या आदिशक्तीचे उपासक होते. त्यामुळे सौंदर्य लहरी सारखा ग्रंथ माझे शंकराचार्यांनी लिहिला. त्रिपुरा सुंदरी स्तोत्र त्यांनी लिहिलं. दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र लिहिलं. भवानी अष्टकम लिहिलं. किती स्तोत्रांची नावं सांगू तुम्हाला. त्यामुळे या जननी रूपी मायेचं, या आदिशक्तीचं विलक्षण उपासना हा समर्थ आणि शंकराचार्यांच्या मधला एक फार मोठा सेतुबंधन होता. 8वा मुद्दा होता या दोघांच्याही मध्ये घडलेला सगुण साक्षात्कार. सगुण साक्षात्कार. समर्थांना प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. नभासारिखे रूपया राघवाचे, मनी आठविता मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. असा हा रघुनायक माझ्या समर्थांनी वेळोवेळी त्याचं दर्शन केलेलं आहे. समर्थांना कोल्हापूरला दत्ताचा साक्षात्कार झालेला आहे. आपण जाणता, त्यांनी प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या पादुका दिलेल्या आहेत. साक्षात्कारामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेता घेता येथे कार उभा श्रीरामा, हे समर्थांना झालेलं दर्शन आहे. पांडुरंगाचं राममय दर्शन. समर्थांना वेळोवेळी वेगवेगळी दर्शनं झालेली आहेत. कालच मी आमचे समर्थ संप्रदायातलेच आदरणीय गुरुतुल्य असे व्यक्तित्व आहे चंद्रतनय दादा, ते मला सांगत होते की शंकराचार्यांना नर्मदा परिक्रमा करत असताना प्रत्यक्ष नर्मदा माता आणि विष्णू यांचं दर्शन नर्मदा परिक्रमेमध्ये झालेलं आहे. शंकराचार्यांना काशीमध्ये एका चांडाळाच्या रूपामध्ये महादेवाचं, विश्वनाथाचं दर्शन झालेलं आहे, जिथे त्यांनी मनीषा पंचकम स्तोत्र लिहिलेलं आहे. बद्रीनाथला व्यासांचं दर्शन झाले. तो प्रसंग देखील अंगावर काटा आणण्यासारखा आहे. एक 16 वर्षाचा सुकुमार दररोज शास्त्रार्थ करण्यासाठी शंकराचार्यांच्या समोर येऊन बसायचा आणि असे विलक्षण प्रश्न विचारायचा. एक दिवशी शंकराचार्य थोडेसे विचारामध्ये गडले असताना पद्मपादाचार्य म्हणतायत, प्रभू हा मुलगा कोणीतरी वेगळा आहे असं वाटत नाही का? आणि पद्मपादाचार्य कोण होते? प्रत्यक्ष नृसिंहाचं रूप होतं बरं का ते. आणि त्या नृसिंहाच्या या शब्दांनी अचानक हृदयामध्ये साक्षात्कार झाला. अरे ते दुसरे तिसरे कोणी नाही, त्यांना आसनावरती बसव. प्रत्यक्ष व्यास आपल्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी येत आहेत. आणि शंकराचार्यांनी या साक्षात्कारातून व्यासांना पूर्णपणे शरण जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. आणि व्यासांनी त्यांना हे 16 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आणि म्हणाले की सगळा शास्त्रार्थ आता जनमानसामध्ये घेऊन जा. आणि त्यांनी एक मोठं त्यांना आशीर्वाद दिला की म्हणून आपण म्हणतो की शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायण. हे बादरायण म्हणजे जे व्यास, हेच या विष्णू रूपामध्ये व्यास आले आणि शंकर रूपामध्ये शंकराचार्य आले. आणि या दोघांनी काय केलं? सूत्र भाष्य कृतो वंदे भगवंतो पुन्हा पुन्हा. आणि व्यासांनी जणू काही आशीर्वाद दिला की शंकराचार्य तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने सूत्रभाष्य करत आहात. असे सगुण साक्षात्कार देखील घडतात. हा देखील परमार्थामधला एक टप्पा, हा या दोघांच्या मधल्या चरित्रातला सम्यक दुवा मला दिसतो. आणि शेवटचा आहे तो म्हणजे दोघांनाही प्राप्त झालेला अद्वैत बोध.
एक सगुण उपासनेच्या मार्गाने समर्थांची साधना दिसतीये. पण समर्थ सगुण उपासना करत असताना जर तुम्ही संपूर्ण दासबोध वाचाल तर संपूर्ण दासबोध हा ज्ञान प्रधान आहे. जरी समर्थांनी इथं फलश्रुती दिलेली असली, 4थ्या चोवीमध्ये पहिल्या समासात सांगितला की भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथीचा. पण भक्ती रूपाने समर्थांनी दासबोधामध्ये त्या मनाने कमी गोष्टी सांगितल्या. मुख्यतः गोष्टी आत्मप्रचितीच्या सांगितल्या, तत्वप्रचितीच्या सांगितल्या. आणि समर्थांची आत्मप्रचिती आहे अद्वैत बोध. या अद्वैत बोधावरती खरं तर खूप सांगण्यासारखं आहे, परंतु घड्याळाचे काटे पुढे चाललेले, त्यामुळे बोध हाच आहे की थोडक्यात सांगावं. बघा, पण एक गोष्ट लक्षात घ्या की जी दासबोधामध्ये आणि शंकराचार्यांच्या अद्वैत बोधामध्ये सारखी आहे. काय आहे शंकराचार्यांचा अद्वैत बोध? एकच सूत्र आहे. जे दासबोधाचे अभ्यासक आहेत त्यांना हे सूत्र कळेल की शंकराचार्यांनी अद्वैत बोधामध्ये एक सूत्र सांगितलं की उपादान कारण आणि निमित्त कारण हे एकच आहे. हा अद्वैत बोध आहे. आता आपण म्हणाले उपादान कारण काय, निमित्त कारण काय? तर उपादान कारण म्हणजे रॉ मटेरियल आणि निमित्त कारण म्हणजे कर्ता. तुम्हाला गृहिणींना समजेल अशा भाषेत सांगतो. पोळ्या करता, पोळ्या करताना तुम्ही कोण आहात? निमित्त कारण आहात. ते जे गहू आणि ते जे पीठ आहे मळलेलं ते आहे उपादान कारण. तसं हे ब्रह्मांड काय आहे हा समर्थांनी देखील शोध घेतला. या ब्रह्मांडाला जर आपण उपादान कारण म्हटलं, या ब्रह्मांडाला जर फायनल प्रॉडक्ट म्हटलं, पोळी म्हटलं, तर या ब्रह्मांडाचं निमित्त कारण कोण आहे? ईश्वर. या ब्रह्मांडाला जर ईश्वराने निर्माण केलं तर या ब्रह्मांडाची निर्मिती कशापासून झाली? उपादान कारण काय? पंचमहाभूत. मग समर्थ म्हणतात एक पायरी खाली या. पंचमहाभूत हे फायनल प्रॉडक्ट धरा. पंचमहाभूताचं निमित्त कारण कोण? पुन्हा ईश्वर. पण मग पंचमहाभूताचं उपादान कारण काय? तर समर्थ म्हणतात मूळ माया, त्यातून जन्मलेली ही गुणमाया, त्यातून जन्मलेले हे त्रिगुण, हे उपादान कारण आहे. मग समर्थ एक एक टप्पा खाली नेतात आणि म्हणतात मग मूळ माया फायनल प्रॉडक्ट आहे. तर मूळ मायेचं निमित्त कारण पुन्हा ईश्वरच. आणि मग मूळ मायेचं उपादान कारण काय? मूळ मायेचं उपादान कारण विचारल्यानंतर सगळे गप्प होतात. अनुर्वाच्य ती अवस्था इथंच येते, कारण मूळ मायेचं उपादान कारण देखील ईश्वरच आहे. आणि त्यामुळं ईश्वर हेच निमित्त कारण आणि ईश्वर हेच उपादान कारण. हाच माझ्या शंकराचार्यांचा अद्वैत बोध आहे. म्हणून ते गातात की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. याच्यातली कुठलीच गोष्ट मी नाही. मनोबुद्धी हंकार चिंतानी नाम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेदा पिता नैव मे नैव माता न जन्मा न मित्रम न बंधोर गुरोर नैव शिष्यम. अरे कोणी गुरु नाही, कोणी शिष्य नाही, कोणी बंधू नाही, कोणी मित्र नाही, कोणी आई नाही, कोणी वडील नाही, कोणीच नाही. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि या चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा समर्थांचा विमळ निरूपणाचा लक्षात आहे. 20वा जो वाचेल त्याला एकच लक्षात येईल की अरे हे तर शंकराचार्य सांगतात. हा तत्वबोध आहे अद्वैताचा. त्यामुळे समर्थांना सज्जनो तुम्ही मनुष्य समजू नका. ते शंकर तत्व साक्षात शंकराचा अवतार मारुती, तोच शंकर पुन्हा भूतलावरती आला. शंकरम शंकराचार्य, तोच पुन्हा या प्राकृतामध्ये आला. आणि तोच महारुद्र जे मारुती रामदास कली माझी जे जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती. नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. कधीतरी ही गंगा शंकराचार्यांपासून समर्थांपर्यंत कशी आली
आणि समर्थांपासून ब्रह्मचैतन्यांपर्यंत कशी आली, हा देखील अतिशय रंजक अभ्यास ठरेल. कधीतरी भगवंताची कृपा झाली तर तो देखील आपण चिंतनाचा विषय घेऊया. आज या सर्व महापुरुषांना वंदन करूया आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे 2 दिवसाचं ज्ञानात्मक चर्चेचं सत्र संपूर्ण झालं, विराम पावलं. सगळी झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.